आज आपण करणार आहोत बॉम्बे स्टाईल स्ट्रीट फूड मस्त चटपटीत रगडा पॅटीस. तर आता आपण सुरुवातीला रगडा करून घेणार आहोत. त्यासाठी मी रात्रीच वाटाणे भिजत घातले होते. वाटाणे आपले छान असे भिजून झालेले आहेत आणि आता कुकरमध्ये आपल्याला त्याचा रगडा तयार करायचा आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये वाटाणे टाकून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला एक बटाटा त्याच्यामध्ये चिरून टाकायचा आहे. बटाटा टाकल्याने काय होतं, एकदम परफेक्ट असा रगडा तयार होतो. त्यानंतर इथे टाकून घेतलेली आहे मी हळद, एक लहान चमचा मिरची पावडर, एक लहान चमचा धने पावडर, अर्धा चमचा मी टाकून घेतलेली आहे जिऱ्याची पावडर आणि इथे आता टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि कुकर आपला गॅसवर ठेवून द्यायचा आहे. कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ते इथे आपला रगडा तयार होत आहे. तोपर्यंत आपण करूया चटणीची तयारी. तर इथे सुरुवातीला आपण सगळ्यात आधी करणार आहोत लाल अशी आंबट गोड तिखट मस्त चिंच गुळाची चटणी. तर इथे मी 1 वाटीभर चिंच घेतलेली आहे. चिंच आहे त्याच्यातले मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात ज्या शिरा देखील होत्या त्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशी चिंच आपण छान अशी नीटनेटकी करून घेतलेली आहे. आणि आता काय करायचंय आपल्याला, सर्व चिंच व्यवस्थित अशी पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे. कारण त्यामध्ये माती वगैरे असते म्हणून मी इथे चिंच धुवून घेतलेली आहे. एक छोटंसं पातेलं मी घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व चिंच मी टाकून घेतलेली आहे. 1 वाटी चिंच आणि 1.5 वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे. कारण चिंच जरा जास्त आंबट असते म्हणून गूळ थोडासा मी इथे जास्त घेतलेला आहे. गूळ छान असा व्यवस्थित किसून इथे घ्यायचा आहे. गूळ मी आता यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला टाकायची आहे थोडीशी मिरची पावडर. तर अगदी किंचितशी तुम्ही मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. 1.5 ते 2 ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याची चव वाढावी म्हणून आपल्याला टाकायचा आहे थोडासा चाट मसाला. चाट मसाला टाकल्याने काय होतं, चटणी अतिशय सुंदर अशी चटपटीत अशी होती. सगळ्या गोष्टी छान अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि चटणी आपली तयार होण्यासाठी गॅसवर आपण ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण करूया हिरव्या चटणीची तयारी. तर इथे आपली लाल चटणी तयार होत आहे. तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया. हिरव्या चटणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या 5 ते 6, त्यानंतर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि फुटाण्याची डाळ. तर इथे आता मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये इथे पुदिना टाकून घेत आहे, कोथिंबीर टाकून घेत आहे. त्यानंतर इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे सर्व गोष्टी मी टाकून घेतलेल्या आहे. आता इथे फुटाण्याची डाळ आपण जी घेतलेली होती ती सर्व टाकून द्यायची आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तर चवीनुसार मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चटणी आपल्याला छान अशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. तर पाहू शकता आता इथे आपण चटणी वाटून घेणार आहोत. तर चटणी इथे आपली वाटून झालेली आहे. तर अगदी चटपटीत अशी मस्त आपली इथे चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता जी खायला अतिशय चविष्ट अशी लागते. लाल आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी ह्याच्याशिवाय रगड्याला तर मज्जाच नाहीये. ह्याच्याशिवाय रगडा खाण्याला काही अर्थच नाहीये. तर इथे पाहू शकता आपली लाल चटणी चिंचेची देखील इथे तयार झालेली आहे. चिंच देखील छान इथे शिजलेली आहे आणि चटणी इथे आपली छान अशी तयार झालेली आहे. तर इथे आता मी गॅस बंद करून घेणार आहे. चटणी छान इथे आपण गार करून घेतलेली आहे. चटणी छान अशी गार झाल्यानंतर काय करायचंय, स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने चटणी आपण व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे. त्याने काय होतं, चिंचेचा जो कोळ असतो तो व्यवस्थित आपला निघतो आणि चटणी देखील छान अशी घट्ट होती. तर इथे मी व्यवस्थित असं स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेत आहे. साधारण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित आपल्याला सर्व चटणी अशी स्मॅश करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, चिंच पूर्ण आपली व्यवस्थित अशी बाहेर म्हणजे साईडला निघून जाते
आणि आपल्याला चटणी व्यवस्थित अशी गाळून घेता येते. तर इथे काय केलेलं आहे, मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ठेवलेली आहे गाळणी आणि सर्व चटणी आपण छान अशी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. आणि चिंचेचा जो काही असा चोथा असतो तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याने चटणी अतिशय व्यवस्थित अशी सॉफ्ट होती. तर पाहू शकता इथे छान असं मी चमच्याच्या साह्याने सर्व चटणी अशी छान चाळून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण ही गोड चटणी तयार केलेली आहे, जी खायला अतिशय अप्रतिम अशी झालेली आहे. आंबट, गोड, तिखट अतिशय सुंदर ही चटणी लागती. तर पाहू शकता इथे राहिलेली देखील चटणी मी सर्व यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व चटणी व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. तर इथे आपली गोड चटणी आणि तिखट चटणी दोन्ही आपले तयार झालेले आहेत. आणि आता आपण पाहूया रगडा. तर वाव, पाहू शकता इथे आपला रगडा देखील छान असा शिजलेला आहे. तर वाटाणे देखील छान शिजलेले आहेत आणि बटाटा देखील छान असा शिजलेला आहे. तर आता काय करायचंय, आपल्याला स्मॅशर घ्यायचा आहे. स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला रगडा व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे. तर आपल्याला अगदी याची पेस्ट अशी करायची नाहीये. तर हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित बटाटा आणि जे चणे आहेत, म्हणजे वाटाणे आहेत, ते थोडे थोडे आपल्याला हलक्या हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला रगडा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी हलक्या हलक्या हाताने मी स्मॅश करून घेतलेला आहे. तर वाव, मस्त इथे चटपटीत आपला रगडा तयार झालेला आहे. तर इतक्याच प्रमाणात आपल्याला रगडा स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी टाकून अजून थोडासा पातळ असा करू शकता. पण इतक्याच प्रमाणात रगडा अगदी परफेक्ट असा होतो. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. तर तयार आहे इथे आपला मस्त चटपटीत रगडा. आता आपण करणार आहोत पॅटीस. तर पॅटीससाठी इथे मी 5 ते 6 लहान मोठ्या आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला 1-2 तास आधी शिजवून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये आपल्याला काढून ठेवायचे आहेत. तर ते व्यवस्थित असे ड्राय झाले पाहिजे. त्यामध्ये असं पाणी राहता कामा नये. त्याने काय होतं, पॅटीस आपले अगदी व्यवस्थित असे होतात. तर मी 2 तास आधीच बटाटे बॉईल करून ठेवले होते आणि पाहू शकता किती व्यवस्थित बटाटे इथे आपले सॉफ्ट असे शिजून झालेले आहेत. त्यामध्ये पाणी अजिबात नाहीये. तर आधी हाताच्या साहाय्याने मी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. नंतर स्मॅशर घेऊन त्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित बटाटा अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे बटाटा व्यवस्थित असा आपला स्मॅश करून झालेला आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहे. त्याचा थोडासा असा ठेचा टाइप मी करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी टाकलेला आहे गरम मसाला, अर्धा चमचा मी टाकलेला आहे जिरा पावडर, थोडीशी हळद आणि थोडीशी आपल्याला टाकायची आहे मिरची पावडर. त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला. तर इथे मी चाट मसाला साधारण 1 चमचाभर असा टाकून घेत आहे. चाट मसाला टाकल्याने पॅटीस आपले अतिशय मस्त असे चटपटीत होतात. आणि बाइंडिंगसाठी मी इथे टाकलेला आहे ब्रेड क्रम्स. तर 3 चमचे मी ब्रेड क्रम्ब टाकलेला आहे. माझ्याकडे ब्रेड होते तर 3 स्लाइसचे मी ब्रेड क्रम्ब करून घेतले आहे. तर साधारण 3 चमचे मी टाकून घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्बच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता 1-2 चमचे, 2 ते 3 चमचे, किंवा पोहे मिक्सरमध्ये त्याची पावडर करून ते देखील 2 ते 3 चमचे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. सर्व गोष्टी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता आता इथे आपल्याला पॅटीस करून घ्यायचे आहेत. तर हातामध्ये बसेल इतके मी बटाटा घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याचे आपल्याला असे बॉल्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता त्याने काय होतं, एकाच आकाराचे व्यवस्थित असे पॅटीस तयार होतात. तर पाहू शकता किती छान आणि व्यवस्थित इथे आपल्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. व्यवस्थित बाइंडिंग देखील झालेली आहे आणि मस्त इथे आपली पॅटीस तयार होत आहेत. तर पाहू शकता किती छान असे पॅटीस इथे आपले तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे हातामध्ये बसेल की आपल्याला
बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही आपण बटाट्याचं जे काही बॅटर बनवलेलं आहे पॅटीससाठी ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्याचा गोल असा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ते असे दाबून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे त्या आकाराचे देखील तुम्ही पॅटीस करू शकता, पण अशा प्रकारे केल्याने काय होतं, एकाच आकाराचे व्यवस्थित असे पॅटीस आपले तयार होतात. तर पाहू शकता किती मस्त इथे आपले पॅटीस झालेले आहेत आणि दिसायला देखील किती सुंदर दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला छान असे पॅटीस करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे पॅटीस आपले तयार झालेले आहेत. झाले की नाही मस्त एकाच आकाराचे व्यवस्थित असे छान पॅटीस. तर दिसायला देखील पाहू शकता किती सुंदर असे दिसत आहे. तर अशाच प्रकारचे आपल्याला पॅटीस छान असे करून घ्यायचे आहेत. इथे पॅन देखील आपला छान गरम झालेला आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे छान असे पॅटीस क्रिस्पी असे मस्त आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. ब्रशच्या साहाय्याने मी पॅन मध्ये व्यवस्थित थोडंसं ऑइल टाकून घेतलेलं आहे आणि आता एक एक पॅटीस आपल्याला त्यावर छान असे ठेवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे मी इथे बसतील तितके पॅटीस ठेवून घेतलेले आहेत आणि ब्रशच्या साहाय्याने थोडंसं वरती आपल्याला असं ऑइल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं आपल्याला पॅटीस असे ठेवायचे आहेत. पॅटीसची एक साइड छान शिजू द्यायची आहे आणि नंतर पलटायची आहे. वाह! पाहू शकता काय मस्त पॅटीसला रंग आलेला आहे. किती सुंदर पॅटीस ते दिसत देखील आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस छान असे मस्त आणि अगदी मीडियम फ्लेम वरती आपल्याला अशा प्रकारे पॅटीस छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता झाले की नाही किती सुंदर मस्त असे पॅटीस. तर अगदी कमी तेलामध्ये आपले मस्त छान असे क्रिस्पी पॅटीस अतिशय चविष्ट असे तयार होतात. किती सुंदर पॅटीसला रंग देखील आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात त्यामध्ये ऑइल देखील नाहीये आणि अगदी कमी तेलामध्ये आपल्या अशा प्रकारे सुंदर असे क्रिस्पी आणि टेस्टी असे पॅटीस तयार होतात. तर पाहू शकता किती मस्त इथे आपले पॅटीस तयार झालेले आहेत. पाहू शकता इथे मी तुम्हाला प्लेट मध्ये देखील काढून दाखवत आहे. आले की नाही तोंडाला पाणी. तर किती मस्त पॅटीस इथे आपले बनून तयार झालेले आहेत. तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा रगडा पॅटीस नक्की ट्राय करून बघा आणि कोणाला कोणाला रगडा पॅटीस आवडतं ते प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि जर आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर पाहू शकता इथे किती मस्त आपले पॅटीस बनून तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला रगडा पॅटीस करून घ्यायचा आहे आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तर आपल्या चटण्या देखील झालेल्या आहेत, पॅटीस देखील झालेले आहेत आणि रगडा देखील झालेला आहे. आता आपण करूया प्लेटिंग. तर एक डिश मी इथे घेतलेली आहे. त्यामध्ये आधी सुरुवातीला मी खाली रगडा टाकलेला आहे थोडासा, वरती 2 पॅटीस ठेवलेल्या आहेत. पुन्हा वरती आपल्याला थोडासा रगडा असा छान टाकून घ्यायचा आहे आणि पॅटीस छान असे कव्हर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे टाकायची आहे मस्त आपली हिरवी चटणी. तर हिरवी चटणी टाकल्यानंतर आपल्याला टाकायची आहे लाल चटणी, जी चिंचेची आपण आंबट गोड तिखट चटणी केलेली आहे. आहाहाहा! त्याच्याशिवाय तर पॅटीसला मज्जाच नाहीये. तर पाहू शकता किती सुंदर आपला रगडा पॅटीस इथे झालेला आहे. त्यानंतर इथे मी अगदी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा इथे आपल्याला थोडासा पॅटीसवर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकता. त्याचबरोबर इथे वरती टाकून घेतलेली आहे बारीक शेव. तर पाहू शकता तयार आहे इथे मस्त आपलं चटपटीत असं रगडा पॅटीस. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? तुम्हाला जर खरोखर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर पाहू शकता किती मस्त इथे आपलं मुंबई स्टाईल रगडा पॅटीस झालेला आहे. तर अशाच प्रकारचा रगडा पॅटीस तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून बघा आणि प्लीज मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला रगडा पॅटीसची ही रेसिपी कशी वाटली.
आणि जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजचे देखील नोटिफिकेशन येतील, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व पुढच्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.